15,000 रुपयांची EPFO वेतन मर्यादा वाढणारच का, असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. 4 महिन्यांची अंतिम मुदत, कोणताही टाळाटाळीचा पर्याय नाही. जर सरकारने निर्णय घेतला नाही तर कारण सांगावेच लागणार आहे. हा निर्णय झाला तर लाखो कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढू शकते आणि जर झाला नाही तर सरकारला सर्वोच्च न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागेल. सध्या देशभरातील खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFO अंतर्गत असलेल्या वेतन मर्यादेबाबत सुप्रीम कोर्टाने थेट हस्तक्षेप केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून EPFO अंतर्गत असलेली 15,000 रुपयांची वेतन मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी कर्मचारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पेन्शनधारक सातत्याने करत होते. मात्र केंद्र सरकारकडून या विषयावर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारला स्पष्ट शब्दांत आदेश दिले आहेत. न्यायालयाने सांगितले आहे की EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा वाढवायची की नाही यावर 4 महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा लागेल. यासोबतच हा निर्णय नेमका काय आहे, किती वेतन मर्यादा वाढवली जाणार आहे आणि त्याचा फायदा किती कर्मचाऱ्यांना होणार आहे याची संपूर्ण माहिती सुप्रीम कोर्टात सादर करावी लागणार आहे. हा आदेश म्हणजे केंद्र सरकारसाठी आणि EPFO साठी एक मोठा दबाव मानला जात आहे, कारण इतक्या स्पष्ट आणि वेळबद्ध निर्देश याआधी देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे आता सरकारकडे टाळाटाळ करण्याचा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. गेले 11 वर्षांचा कालावधी पाहिला तर EPFOच्या वेतन मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. ही बाब सुप्रीम कोर्टाने स्वतः नोंदवली आहे. या 11 वर्षात देशातील महागाई दरात मोठी वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर, घरभाडे, शिक्षणाचा खर्च, आरोग्य खर्च हे सर्व प्रचंड वाढले आहेत. याच कालावधीत किमान वेतनातही अनेक वेळा सुधारणा करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये किमान वेतनच 15,000 रुपयांपेक्षा अधिक झालेले आहे. प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र या सर्व बदलांच्या तुलनेत EPFO अंतर्गत असलेली वेतन मर्यादा मात्र जिथेच्या तिथेच अडकलेली आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की आर्थिक निर्देशक बदलत असताना सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये बदल न करणे हे अन्यायकारक ठरते. EPFO ही केवळ बचत योजना नसून ती कामगारांच्या भविष्यासाठी असलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्यामुळे तिचे नियम काळानुसार अद्ययावत करणे गरजेचे आहे, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. सध्याच्या नियमांनुसार 15,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेले कर्मचारी EPFO आणि EPS 95 पेन्शन योजनेच्या पूर्ण लाभांपासून वंचित राहतात. याचा अर्थ असा आहे की आज देशात लाखो कर्मचारी असे आहेत जे नियमितपणे काम करतात, कर भरतात, अर्थव्यवस्थेला हातभार लावतात, मात्र निवृत्तीनंतर त्यांना पुरेशी सामाजिक सुरक्षा मिळत नाही. या परिस्थितीमुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत गेला आहे. EPS 95 पेन्शनधारक अनेक वर्षांपासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. मात्र वेतन मर्यादा कमी असल्यामुळे पेन्शनची गणनाही कमी पातळीवर होते. याच मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने विचारणा केली आहे की जेव्हा प्रत्यक्ष वेतन यापेक्षा जास्त आहे तेव्हा केवळ 15,000 रुपयांच्या मर्यादेवर पेन्शन व भविष्य निधीची गणना करणे कितपत योग्य आहे. न्यायालयाच्या मते यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सामाजिक सुरक्षेपासून दूर राहत आहेत. हा संपूर्ण खटला सामाजिक कार्यकर्ते नवीन प्रकाश नौटियाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आधारित आहे. या याचिकेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की गेल्या 70 वर्षात वेतन मर्यादेचे पुनरावलोकन अत्यंत अनियमित आणि मनमानी पद्धतीने करण्यात आले आहे. कधीकधी तर 13 ते 14 वर्षांपर्यंत कोणताही बदलच करण्यात आलेला नाही. याचिकेत असेही सांगण्यात आले की वेतन मर्यादा ठरवताना महागाई, किमान वेतन, प्रतिव्यक्ती उत्पन्न या कोणत्याही आर्थिक घटकांचा विचार करण्यात आलेला नाही. परिणामी EPFO योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कालांतराने कमी होत चालली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती JK माहेश्वरी आणि न्यायमूर्ती SS चंदूरकर यांच्या खंडपीठासमोर झाली. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील प्रणव सचदेवा आणि नेहा राठी यांनी सविस्तर युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की आज देशातील अनेक भागांमध्ये किमान वेतनच 15,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत EPFOची वेतन मर्यादा इतकी कमी ठेवणे म्हणजे वास्तवाशी फारकत घटल्यासारखे आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की या धोरणामुळे कोट्यावधी कर्मचारी EPFO आणि EPS 95च्या कक्षेबाहेर फेकले गेले आहेत. परिणामी त्यांना भविष्य निधी आणि पेन्शनचा पुरेसा लाभ मिळत नाही. हे सामाजिक न्यायाच्या तत्वांच्या विरोधात आहे, असा ठोस मुद्दा त्यांनी मांडला. न्यायालयाने हा युक्तिवाद गांभीर्याने घेत केंद्र सरकारला थेट निर्णय घेण्याचे आदेश दिले.
महत्वाची बाब म्हणजे 2022 मध्ये EPFOच्या उपसमितीने स्वतः वेतन मर्यादा वाढवण्याची शिफारस केली होती. ही शिफारस केंद्रीय मंडळानेही मंजूर केली होती. मात्र त्यानंतरही केंद्र सरकारने यावर कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही. सुप्रीम कोर्टाने याच मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे की जेव्हा EPFOची अंतर्गत यंत्रणाच वेतन मर्यादा वाढवण्याच्या बाजूने आहे, तेव्हा सरकारने इतका विलंब का केला? न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आता सरकारला निर्णय टाळता येणार नाही. वेतन मर्यादा वाढवायची असेल तर त्याची अंमलबजावणी कधी आणि कशी करणार, आणि वाढवायची नसेल तर त्यामागील ठोस कारणे काय आहेत, हे सर्व लेखी स्वरूपात सादर करावे लागणार आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहिले असता EPS 95 पेन्शनधारकांसाठी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे सरकारवर थेट दबाव निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात बजेटच्या माध्यमातून किंवा स्वतंत्र निर्णयाद्वारे EPFOची वेतन मर्यादा 15,000 वरून वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास EPS 95 पेन्शनमध्येही वाढ होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कारण वेतन मर्यादा वाढली तर त्यावर आधारित योगदान आणि पेन्शन गणना दोन्ही वाढतील. त्यामुळे हा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे आणि पुढील 4 महिने EPFO आणि EPS 95 संदर्भात अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. एकूणच पाहता सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे EPFO आणि EPS 95 पेन्शन संदर्भातील विषय आता केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट निर्णयाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित ठेवलेला 15,000 रुपये वेतन मर्यादेचा मुद्दा आता केंद्र सरकारला टाळता येणार नाही, हे या आदेशातून स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने दिलेली 4 महिन्यांची मुदत ही केवळ औपचारिक नसून सरकारने ठोस भूमिका मांडावी असा थेट इशारा आहे. वेतन मर्यादा वाढवली जाणार असेल तर ती किती वाढवली जाणार, कधी लागू होणार आणि त्याचा लाभ किती कर्मचाऱ्यांना मिळणार, याची स्पष्ट माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. दुसरीकडे जर वेतन मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला नाही तर त्यामागची कारणेही सरकारला सुप्रीम कोर्टासमोर स्पष्ट करावी लागणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता निर्णय घ्यावाच लागणार आहे. याचा थेट परिणाम EPS 95 पेन्शनधारक, खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि भविष्यात EPFO अंतर्गत येणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे. अनेक वर्षांपासून सामाजिक सुरक्षेपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या पुढील पावलांकडे लागले आहे. येणाऱ्या काळात बजेटमधून किंवा स्वतंत्र अधिसूचनेद्वारे EPFO वेतन मर्यादेत बदल होतो का, EPS 95 पेन्शन वाढीचा मार्ग मोकळा होतो का, याकडे देशभरातील कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनधारक डोळे लावून पाहत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर EPFO आणि EPS 95 संदर्भातील निर्णय लांबणीवर पडणार नाहीत, इतके मात्र निश्चित झाले आहे. आता निर्णयाचा काळ सुरू झाला असून पुढील काही महिने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.